बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेयोपयोगी वह्या, पेन, त्याचबरोबर खाऊ या ठिकाणी देण्यात येणार आहे. बिस्किट पुढे देण्यात येणार आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय पैलवान प्रवीणदादा घुले पाटील, आपल्या या कर्जत नगर पंचायतचे नगराध्यक्ष सन्माननीय सचिन भैया घुले पाटील, आपल्या जोगेश्वरवाडी प्रभागाचे विद्यमान नगरसेविका सौ लंकाताई खरात, त्यांचे पती सन्माननीय देवीदास आबा खरात, त्याचबरोबर कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल भैया गदादे, त्यांचे सर्वश्रेष्ठी विनोदजी दळवी, सन्माननीय उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेत्रे, नगरसेवक सन्माननीय भास्करजी बैलुमे, त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक सुपेकर साहेब, सर्वच मान्यवर मंडळी, या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेशजी कचरे, हरिभक्तपरायण अनिल महाराज खरात आणि सर्व पालक बंधू भगिनी उपस्थित झालेले आहेत. तर आज सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात, सर्वांना मी सुरुवातीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या या कर्जत जामखेडमधून एक असं व्यक्तिमत्व आहे की जे महाराष्ट्र राज्याची जी विधान परिषद आहे, या विधान परिषदेच्या सभापती पदावर ते विराजमान आहेत, असे सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत. तर फक्त वाढदिवस साजरा न करता त्याचा समाजातील सर्वच घटकांना उपयोग व्हावा म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेयोपयोगी साहित्य, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, ही शिबिरं राबवली जातात आणि या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जातो. मग आपल्या शाळेतही अनेक प्रकारचं साहित्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण वर्गात पाहतोय की जे आपल्या अध्यापनासाठी, शिकण्यासाठी खूप महत्वाचं असं काय दिलेलं आहे सांगा बरं? इंटरव्ह्यू दिलेला की विद्यार्थी त्या ठिकाणी स्वतः जाऊन शिकतात आणि अनुभवातून शिक्षण, व्हिडिओ पाहिल्यानंतरचं जे शिक्षण आहे, स्वतः त्या ठिकाणी आंतरक्रिया करतात. एवढं त्याच्यामध्ये समरस होतात. त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे आणि स्वतः मुलांनी तिथं जाऊन उत्तर शोधायची. उत्तर शोधल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आंतरक्रिया त्या ठिकाणी होते आणि अक्षरशः मुलं आनंदाने उड्या मारत ते खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. अशा प्रकारचं हे खूप चांगल्या उपयोगी असं हे साहित्य दिले, भरपूर साहित्य दिले. त्यांना आपण सर्वजण वाढदिवसाच्या निमित्ताने 2026 सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्व या विद्यार्थ्यांना आणि जमलेल्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज माननीय सभापती महोदय, आमचे नेते राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरवाडीमध्ये जो मुलांना खाऊ वाटप आणि वह्यांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, अशा कार्यक्रमाला उपस्थित असणारे अहिल्यानगरचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य प्रवीणदादा घुले पाटील, तसंच या प्रभागाच्या नगरसेविका माननीय लंकाताई खरात, उपनगराध्यक्ष संतोषप्पा मेत्रे, या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल भैया गदादे, बांधकाम समितीचे सभापती भास्कर. वाढदिवसाचा कार्यक्रम करत आहोत. ह्या वाढदिवसाचा कार्यक्रम करीत असताना सगळ्यात पहिल्यांदा आमचे नेते माननीय राम शिंदे साहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे की माझ्या वाढदिवसाला कुठलेही बोर्ड, बॅनर
इतर कोणतं मनोरंजनाचं कुठलंही साधन न करता समाजामध्ये जे उपेक्षित घटक आहेत, जे वंचित आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्यांना गरज आहे, अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करा म्हणून आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून गुरुजी हे सगळ्यात पहिला कार्यक्रम आम्ही सर्वांनी मिळून वृक्षारोपणाचा केला आणि त्या पर्यावरण म्हणून तो वाढदिवस आम्ही साजरा केला. दुसरा आमच्या उपनगराध्यक्षांचा कार्यक्रम आम्ही त्या शिंदेवाडीच्या अलीकडे आपल्या ती शाळा आहे अनाथ मुलांची, त्या ठिकाणी नाश्ता वाटप केला स्नेहप्रेम ह्या संस्थेमध्ये. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेवढे पेशंट आहेत त्यांना सगळ्यांना फळं वाटप केली. आणि चौथा कार्यक्रम हा आता दुक्षरवाडीमधला आहे. म्हणजे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करत असताना एखाद्या नेत्याची दूरदृष्टी काय असती आणि त्या दूरदृष्टीतून समाजाला काय उपयोग झाला पाहिजे, अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा करत असताना मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज 1 जानेवारीच्या निमित्तानं जे आर्थिक नवीन वर्ष, तसं आपलं नवीन वर्ष पाडव्याला आहे, पण आर्थिक नवीन वर्षाच्या या ठिकाणी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचे आमचे सर्वांचे नेते, या राज्याचं एक सुसंस्कृत नेतृत्व आणि या राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जोगेश्वरवाडी या ठिकाणी या प्रभागाच्या नगरसेविका सौ लंकाताई देवीदास खरात या ठिकाणी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊचं वाटप या निमित्तानं शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलं. त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्याचे अध्यक्ष अनिलभाई गदादे, या ठिकाणचे उपनगराध्यक्ष संतोषप्पा मेत्रे, बांधकाम समितीचे सभापती भास्करजी बैलुमे या निमित्तानं उपस्थित झाला. आमचे सर्व विद्यार्थी या निमित्तानं आज या ठिकाणी शिंदे साहेबाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आज सकाळपासून म्हणण्यापेक्षा पहाटे श्री संत सद्गुरू गोदड महाराजांना या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं या ठिकाणी आपलं कुटुंब असं सामान्य माणसाच्या या ठिकाणी कामाच्या संदर्भात या ठिकाणी जो धडाका आणि जो विकास या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाला, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं सुद्धा श्री संत सद्गुरू गोदड महाराज पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आज शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पहाटे श्री संत सद्गुरू गोदड महाराजांना महाभिषेक केला आणि त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम जे अधिक चांगलं करतात, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीचं घडावं अशी सद्गुरू गोदड महाराज यांनी प्रार्थना केली. सकाळी वृक्षारोपण असेल या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी शहरात आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आवाहन शिंदे साहेबांनी केलं की सामाजिक उपक्रम साजरे करून या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम झाला पाहिजे. इतर वेगळे कार्यक्रम करण्यापेक्षा या ठिकाणी सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाच्या मुलाला दिलासा देण्याच्या दृष्टीने काही गोष्टी या निमित्तानं करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचा उपक्रम केला पाहिजे आणि त्या आव्हानानुसार या ठिकाणी आपण तशाच पद्धतीचे कार्यक्रम या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये होत आहेत. मी आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. खास करून आमचे सर्व बाल या ठिकाणी जे शिक्षण घेत आहेत आणि त्यांना ज्ञानदानाचं काम करणारे आमचे शिक्षक, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की शिंदे साहेबाच्या माध्यमातून शाळेला मिळालेल्या गोष्टीच्या माध्यमातून यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम, यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या निमित्तानं चांगल्या पद्धतीने घडलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या क्षेत्रामध्ये अधिकचं चांगलं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून घडत अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शिंदे साहेबांना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सक्षम आणि कणखर असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी झालं, त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम अधिक ताकदीनं या ठिकाणी घडो आणि या राज्यामध्ये जो ठसा त्यांनी उमटवला आहे तो ठसा अधिक वरच्या पातळीवर या ठिकाणी गेला पाहिजे. जसं आता अनिल महाराजांनी सांगितलं ती सुद्धा संधी आदरणीय शिंदे साहेबांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं
मिळेल आणि मिळावी अशी आपण या ठिकाणी जोगेश्वर माते चरणी आणि सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच वतीनं शिंदे साहेबांना आपण मनपूर्वक शुभेच्छा. नमस्ते. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नवीन झालेले असणारे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये आदरणीय नगरसेविका लंकाताई दिवसभा खरे यांच्या वतीने सर्व लहान मुलांना वह्या आणि पेन वाटपाचा कार्यक्रम खाऊचं वाटप होत आहे. खरोखर मी गोदड महाराजांनी बाबांचरणी जोगेशमध्ये प्रार्थना करेन की राम शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे एक वेळ मुख्यमंत्री करा. मी सर्वांच्या वतीने राम शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. लंकाताई आबा खरात यांच्या वतीने नगरसेविकांच्या वतीने मी राम शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो. आणि अशी त्यांची भरभराटी हो, आरोग्य लाभो, शांती सर्वांचं काम, विकास काम त्यांच्या हातून हो, हीच गोदड महाराजांची प्रार्थना.